तुमच्याकडे अजून वाढेल. संदीपराव, तुमचं अहमदाबाद गाव आणि तुम्ही एक ऑडिओ क्लिप परवा व्हायरल केली. नेमकं त्या शाळेच्या शिक्षकाबद्दल काय तक्रार आहे? अश्लील भाषेत शिवीगाळ त्या शिक्षकांनी तुम्हाला केली असं समजतंय. नेमकं काय विषय होता? नमस्कार, माझे नाव संदीप शिवाजी साळवे, राहणार अहमदाबाद. माझा मुलगा इयत्ता पहिलीमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शिक्षण घेत आहे. त्याच्या शिक्षणाच्या अभ्यासाविषयी त्यांच्या वर्ग शिक्षिका सौ हिंगे मॅडम यांना विचारणा केली असता त्यांनी अभ्यास वहीवर लिहून देणं शक्य नाही आहे, कारण की 3 वर्ग आहेत, 30 विद्यार्थी आहेत. या तीन वर्गातील 30 विद्यार्थ्यांचं एकटीला शक्य होत नाही अशी उत्तरं दिली. आणि त्याच्यानंतर आमचा कॉल कट झाला. शनिवारी 13 डिसेंबर 2025 रोजी मी त्यांना दुपारी 2:10 कॉल केला होता. त्याच्यानंतर तो कॉल कट झाल्याच्यानंतर त्यांच्या मिस्टरांनी रिटर्न कॉल आला त्याच नंबरवरून. त्यांचे मिस्टर बोलत होते. त्यांनी सुरुवातच अगदी खालच्या पातळीवर शिव्या देऊन सुरुवात केली. त्यावेळेस मी ती रेकॉर्डिंग चालू केल्याच्यानंतर घरी येऊन फोन करतो बा तसंच. अरे हा सर, बोला ना, काय झालं? काय फोन करतो तू? अहो कोणता अभ्यास तुम्ही दोघांनी त्याला काढलाय का? दोघांनी अभ्यास घ्यायचा घरी. काय रे फोन करतो रे? झोपलं अशांत तर तुला कळत नाही का अभ्यास घ्यायचा? किती सांग तू मला. सर ऐका फोन तू नीट बोल. इथं आम्हाला त्रास देऊ नको फोन अभ्यासासाठी. तुझी पोर आणले तू त्याचा घरी अभ्यास घ्यायचा. आलं लक्षात? अहो सर, घरीच अभ्यास घेतो आम्ही निवांत झोपलो होतो. हा तुला कळत नाही का? नाही तुला कळत नाही का? त्यांनी का शाळा झालेली आराम करत असतील. कळत तुला काय अक्कल नाही डोक्यात भाग आहे थोडा. अहो सर, तू जा पोराचा अभ्यास तू घे. पण मला फोन करायचा नाही. काय घ्यायचं हेच विचारत होतो मी. काय घ्यायचं तुला अक्कल आहे? तुला काय किती तेच विचारतो. शिक्षण किती झालं बरं तू? माझं शिक्षण आहे ना मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालंय. मग तुला कळत नाही एवढा इंजिनियर झाला तू. तुला अक्कल का अभ्यास काय घ्यायचं? एखाद्या आराम करत असेल काय फोन करतो रे मग? नाही ऐका ना सर. तुला डोक्याचा भाग आहे का सांग मला तू. सर तुम्ही शिक्षक आहेत का? अरे नाही शिक्षक मी सोडून दिलं. आता काय तू 4-5 दिवसापर्यंत दुःख सोडून दिलं. तुला काय म्हणायचे? नाही सर. मग पेशंट कार्ड फ्रॉम करा. अहो सर, परत असा फोन करायचा नाही. ते खायला हिशेब करत नाही परत. आणि मग मी शिक्षक मला विचारू नको. तू इंजिनियर मोठा मेकॅनिकल. तू घरचा तू कोणत्या कंपनी असेल तुला काढीची अक्कल नाही. अहो सर, नाही मला नाही अक्कल. बोल हॅलो. बोल ना. मला नाही अक्कल पण बोल ना. 2 मिनिटं ऐका ना. फोन याच्यासाठी केलता की मुलाला अभ्यास काय दिलाय. काय दिलाय? मग तू मेकॅनिकल म्हणजे का कुठं 12 सायन्स परत 4 वर्ष काढीची अक्कल का? तिसरे दुसरे पोरग असेल ते काय अभ्यास तुला काढीची अक्कल का? हॅलो. आम्ही घेतोय त्याचा अभ्यास. ये ना मग आम्हाला काय आम्ही आराम करतो झोपतो फोन करतो काय करतो? अरे अहो शिक्षक आहेत त्यांचे त्याचे श्रीपादचे. असू काही असू तुझ्या पोराला बाप आहे तू. आहे का सांग? मग तुला कळत काय अभ्यास घ्यायचा? कितीला पोरग आहे तुझं? पहिलीला आहे. पहिलं आहे. मी सांगतो तुझा अभ्यास पोराला. मुळाक्षर ती 5 अक्षरांची 14 खरेदी उजळणी ABCD इंग्रजी दी. एवढी अक्कल नाही का तुला? अरे अहो मग मी तुम्हाला ते एवढी अक्कल नाही तुला? पहिला अभ्यास काय असतो तेच विचारतोय मी. तुला अक्कल नाही का? नाही मला नाही अक्कल. तुम्हाला फोन लावलाय. अरे मूर्खा तू मेकॅनिकल मी पण इंजिनिअरिंग केले. सर ऐका ना, मला अक्कल नाही म्हणून तुम्हाला फोन लावलाय ना सर. तुला अक्कल फोन करता होता. अहो सर मी काय तू मेकॅनिकल मी पण बी झालेलं आहे. फक्त 2 वर्ष राहिली होती माझी. तू काय सांगतो? नाही सर ऐका ना 2 मिनिटं मी काय सांगतोय. मरू तुझ्या आईला पण फोन नाही केला पाहिजे. बोल बोल अजून काय अभ्यास सांगू विचार. मी फक्त विचारासाठी फोन केलता की केलाच नव्हता पाहायचा. तू शहाणा असतं ना फोनच केला नसता. मग त्याला शांतपणे आराम करतात आता त्यांना करून देऊ. काय फोन करायचं 1 दिवसासाठी? अहो 1 दिवसासाठी नाही, रोजचाच विषय. रोजचं मी पण रोजचा अभ्यास सांगतो. रोजचा अभ्यास मी सांगतो तुला. रोज काय करायचं? मुळाक्षर लागायची 6 अक्षरांची 14 खरेदी लागायची. उजळणी द्यायची ABCD लिहायची 2 ते 5 पाणी पाठ करायची पहिलीची पोरांनी. आणखी तुला काय सांगू? रोजचा अभ्यास हाची. परत फोन करशील का आता? बरं ठीक आहे. फोन तू MA मेकॅनिकल बॅक झालं तू. मी पण इंजिनिअरिंगची 2 वर्ष पूर्ण केली. ते पण COIP पूर्ण केली. अच्छा. माझे लोक 8 करतो काढू. तुला अक्कल आलं असती ना फोनच केला असता. बरं नाही ना सर, मला अक्कल कशाची हो.
नाहीच ना मग, नाहीच ना तुला, नाहीच ना म्हणून तू बोल ना आराम करा. तर आपल्या ह्या वागण्यामुळेच आहे ना जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होण्यास अरे कळू दे रे, तो पोरग पुढे ते इंग्लंडला नाही शिकायचा. मी काय सांगतोय तिकडे अमेरिकेला नाही तो पोरग, आम्हाला काय सांगतो शिकवतो तू. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होण्याचं कारण हे अरे होऊ दे ना, होऊ दे ना. फोन द्या इकडे. बोल. हॅलो मॅडम हॅलो जे आमच्या अगोदर जेव्हा आणलेत ना त्यांनी ज्यांनी काय केलं ना नाही, तुमचा त्या दिवशी सुद्धा मी उपवास सोडायला बसले चतुर्थी मला गुरुवार त्या दिवशी तुमचा फोन त्या दिवशी सांगितला अभ्यास दुसऱ्या दिवशी मुलांनी अभ्यास केला का आता ही पद्धत आहे का तुमच्या आम्ही घरी शाळेत ड्युटीवरून आल्यानंतर अभ्यासासाठी एवढा वेळ हे करायची आम्हाला काय आमचं आयुष्य आहे का नाही. अहो मॅडम मी काय सांगतो नाही पोरग आहे तुमचं आताची मोठ्या मुलांचं काहीच नाही ते जास्त त्यांचं. अहो मी चुकीचं काय बोललोय का? मी फक्त तुम्हाला तुमचं विचारतो. काय बा- मग तुम्ही हे काय आम्हाला सांगता जिल्हा परिषदेच्या शाळेचं वाटोळं झालं ज्यांनी वाटोळं केलं ना त्याला बोला आम्हाला नका बोला आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे करतोय आणि आम्हाला परमेश्वर सांगतो करतो का नाही ते परमेश्वराला माहिती. माझी आपल्या मीडियाच्या माध्यमातून मीडिया हा न्यायाचा चौथा स्तंभ आहे. या चौथ्या स्तंभाच्या माध्यमातून मी माननीय शिक्षण मंत्री साहेबांना एक विनंती करतो की आज असे शिक्षक ज्यांची भाषा अत्यंत खालच्या पातळीची असेल हे शिक्षक येणारी भविष्यकाळातील पिढी काय पद्धतीने घडवतील याचं चित्र आपल्यासमोर दिसत आहे. तुम्ही याच्या तक्रारी बीडीओकडे केल्या, शिक्षण विभागाकडे केल्या रूपांतर? हो, याचे आपण एक निवेदन BDO साहेबांना दिलेलं आहे. त्या निवेदनामध्ये आपण प्रामुख्याने 2 मागण्या केलेल्या आहेत. पहिली मागणी आपली की संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर अशी कारवाई करण्यात यावी आणि दुसरी मागणी आपली अशी की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अहमदाबाद या ठिकाणी विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात जे 4 शिक्षक बसत आहेत ते कायमस्वरूपी शिक्षक चांगल्या प्रतीचे शिक्षक देण्यात यावेत. या 2 मागण्या आपण त्यांना केलेल्या आहेत. ताई तुम्ही त्या मुलाची आई म्हणून काय सांगाल? की फक्त अभ्यास काय द्यावा एवढंच मॅडमला विचारलं होतं, पण त्यांच्या पतीने इतके खालच्या तळाला जाऊन की त्यांनी अशा शिव्या दिल्यात की ते शाळेतच मुलांना काय शिकवत असतील जर ते एवढे घाणेरड्या पद्धतीने बोलतात. परंतु त्या मॅडमचे तर सर्व्हिसला आहेत, सर आहेत का त्या शाळेमध्ये? नाही मॅडम आहेत सर्व्हिसला आणि त्यांचे तसं पती पाहिजे तर सरांना बोलण्याचा अधिकार होता का त्या नाही, ठिकाणी? अजिबात नाही. तरी त्यांनी तो फोन घेऊन मॅडमच्या वतीने त्यांनी बोलले. फोनमध्ये हस्तक्षेप केला. आणि दुसरी सांगण्याची गोष्ट सर, त्या मॅडमचे पती हे सुद्धा स्वतः एक शिक्षक आहेत आणि स्वतः एक शिक्षक असून आपण गुरुजनांकडून अशा पद्धतीची वागणूक किंवा अशा पद्धतीचं वक्तव्य म्हणजे ते खूपच शालेय शिक्षण पद्धतीला हे काळीमा फासणारं वक्तव्य आहे. आता असे बोलते ते की ते विद्यार्थ्यांना काय बोलत असतील.